आर्यन स्पोर्ट टेंभरे त्यांच्या अगेन्स्ट दसई संघ, दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगला क्रिकेटचा खेळ तो आपल्याला बघायला मिळतोय. पहिलाच बॉल प्रचंड वेग होता. ओव्हर द विकेट कॉम्बॉक्स एंडकडनं गोलंदाजी करत असताना पाहिला भीतायत गोलंदाज, आणि गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवरती इथे मनसुबे दाखवलेत की प्रत्येकी बॉलवरती तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल. सोपे चेंडू नाही आहेत येणाऱ्या मॅचमध्ये. ओ इथे देखील आउटसाईड डी ऑफ स्टंप टाकला होता. फर्स्ट व्हाईट लाईनच्या अगदी जवळून बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला आहे. पहिला बॉल डॉट आलाय, त्यानंतर हा बॉल अतिरिक्त वाईट. एक सिंगल धावफलकावरती जॉईंट होती आणि सिंगल धावेच्या मदतीने अकाउंट ओपन झालं. अर्थातच टेंभरे संघाचं धावसंख्या 1 या अंकावरती. दोन्ही संघाच्या माध्यमातून एक सिंगल बंदवले गेली. एक चांगली टोटल फलकावरती दसई संघाच्या समोर तुम्हाला उभी करावी लागेल, कारण ज्या पद्धतीची बॅटिंग याही संघाकडे आहे. व इथे इनफिल्डच्या मधून बॉलला पाठवून दिला आउटसाईड. दी ऑफ स्टंप फटका होता आणि पाठवलं असेल इनसाइड आउट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हे तो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4. चांगला फटका जरूर आला आणि त्याचमुळे चौकार, आणि चौकाराच्या सहाय्याने आता धावसंख्या फलकावरती 5 या अंकावरती आपल्याला बघायला मिळते आहे. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पहिलाच बॉल जरूर थोडासा वेगळा आला होता. ओ इथे आडबा पाटणे गुडघे वाकवलेत आणि बॉलला पाठवलंय. स्लॉक करायचा होता बॉल, परंतु क्षेत्ररक्षक आहेत बॉलला फील्ड करतायत आणि त्यानंतर बॉलची क्विक फेकी केली आहे. आजच्या दिवसामध्ये ज्या खेळाडूच्या माध्यमातून भरपूर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये बघू शकलात, तो खेळाडू ज्याच्या माध्यमातून अंतिमच्या 2 चेंडूवरती 5 धावेची गरज असताना मॅच विजयी केली आहे. त्याच्या माध्यमातून बॉलला स्टॉप केलं आणि बॉल स्टॉप करत असताना क्विक रिटर्न केलाय. 7 धावा जोडल्या. 3 चेंडूचा खेळ तो इथे कंप्लीट झालाय. टेंभरे संघाच्या माध्यमातून योगेशने आधीच्या मॅचमध्ये भरपूर चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली होती. आपल्या बॅटिंगच्या जोरावरती संघाला विजय श्री करून दिला होता. ओ इथे समोर क्लासिक लॉफ्ट हिट ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतो आणि बॉल चाललाय एका टप्प्याच्या अखेरीस बाउंड्री लाईनच्या पलीकडे. योगेश नावाचा ब्रँड स्टोक बॉल सीमा पार. चौकार. सुपर स्टोक्स चौकार आला आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती नेल्सन धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 11 धावा फलकावरती त्या बघायला मिळत आहेत. उश्या पळून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाहीये आणि त्याचमुळे प्ले ऑन मिस. सरळ देही अस्तीवरती बॉल आदळलाय. षटक क्रमांक पहिल्या चालू आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर भरपूर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आधी करतोय. चांगला बॉल टाकलाय. आतापर्यंत इथे आधीने 5 चेंडूचा खेळ तो अद्यावत केला आणि 5 चेंडूंमध्ये इकडे धावा खर्च केल्यात 11. चौथ्या बॉलवरती जर पाहिलं तर चौकार ठोकला आणि त्याच्यानंतर 5व्या बॉलवरती त्याच्या माध्यमातून कमबॅक खूप चांगल्या पद्धतीचा बघायला मिळतोय. अंतिम बॉल फ्री माइंडेड आणि त्या फ्री माइंडेड बॉलवरती समोरचा बॅटर योगेश फटका कशा पद्धतीने खेचेल. फटका चांगला आहे. फटका चांगला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब योगेशच्या बॅटमधून आलाय. यूज इट. सिक्सर. योगेशच्या बॅटमधनं अंतिम बॉलवरती सिक्सर ठोकला आणि त्याचमुळे संघाची टोटल फलकावरती स्कोरबोर्डला 17 आकड्यावरती जाऊन पोचली आहे. 3 चेंडूचा खेळ त्यानंतर ज्या पद्धतीची धावसंख्या फलकावरती उभी केली आहे तिकडे चौकार डॉट आला, त्यानंतर सिक्सर जोडला आणि त्याचमुळे 17 धावा फलकावरती बघू शकतात. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती वैयक्तिक पहिलं टाकत आहेत साहिल
आणि साहिलच्या माध्यमातून देखील चांगल्या पद्धतीची भरपूर गोलंदाजी होत असताना आपण आधीच्या 2 मॅचमध्ये पाहिली आहे. आता या मॅचमध्ये देखील त्याला चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावीच लागेल. 17 धाबा स्कोर बोर्डला जोडल्यात. पहिल्या इनिंगचा खेळ, पूर्वार्धाचा खेळ तो आपल्याला पाहायला मिळतो आणि पूर्वार्धाच्या खेळामध्ये साहिल आलेत. प्रेक्षक राजा वर्ग देखील प्रचंड गर्दी करतोय. तुडुंब गर्दी आहे मैदानाच्या सभोवताली. या मॅचचा आनंद घेतात, आस्वाद घेतात आणि सध्या चौकार षटकारांची आतिषबाजी देखील या मॅचमध्ये तुम्हाला करावे लागेल. पुनश्च एकदा बॉल तयार. ओ सुपअप सुपअप सुपअप. पडल्यानंतर थोडीशी गती दिली आणि त्यानंतर चेंडूला फिरकी देत असताना बॉल पाठवून दिला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलचा वापर. चला मॅच 1 मिनिट थांबवायची. चला ऑर्गनाइज कमिटीचे आपण संपर्क साधायचा, त्यानंतर पंचांशी संपर्क साधायचा आणि त्याच्यानंतर जो काय निर्णय. चला ऑर्गनाइज टीम आपण पुढे यायचंय. सागरची कापडी, त्यानंतर संपूर्ण सहकारी. चला गोलंदाजावरती आक्षेप आहे तिकडे. गोलंदाज आपण देखील थोडं पुढे यायचं. त्यानंतर चला ऑर्गनाइज टीमच्या माध्यमातून निर्णय स्वीकारला गेलाय. चला फील्ड सेट करायची आहे. गोलंदाज मार्क पण आपण देखील जायचंय. चला दसई टीम आपण जायचंय. दसई टीम चला. भरपूर चांगली मॅच ती आपल्याला बघायला मिळते. 17 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. आर्यन स्पोर्ट्स टेंभरे संघ आणि त्याच्या अगेन्स्ट दसई संघ जो मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. ज्या संघाचं क्रिकेट ते आपल्याला इथे पाहायला मिळते. चला मॅच सुरू करायची, कारण आपल्याला अंतिम सामने देखील अजूनही कंप्लीट करायचे आहेत. मित्रांनो वेळेच्या बाबतीत थोडंसं कोऑपरेट करा. सातत्याने सूचना दिल्या जात आहेत.
एक सिंगल पुन्हा एकदा बनवली गेली आणि सिंगल धाब्याच्या मदतीने आता स्कोरबोर्डला धाबा अर्थातच जोडल्या जात आहेत 18 आकडावरती. साहिलच्या माध्यमातून 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आहे. संघाची धावसंख्या स्कोरबोर्डला 18. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावा कितपत जोडल्या जातील टेंभरे संघाच्या माध्यमातून. दसई संघ टेंभरे संघ या मासमध्ये विजय होणार तो आजच्या दिवसातील अंतिम मॅच खेळणार, आजच्या रात्रीतील अंतिम मॅच खेळणार आणि त्या अंतिम मॅचसाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल तयार. हो, फ्लिक ऑफ द रिज, सो एलिगेट, सो ब्युटिफुल, परंतु तिथे कॅच ब्युटिफुल कंप्लीट केला आणि त्यानंतर बॅटरला माघारी परतावं लागेल. मिस्टर योगेश हा खेळाडू होते स्वस्तामध्ये बाद. बॅटर आउट, गॉन. होता परंतु त्यामध्ये एलिव्हेशन आणि डिस्टन्स ते मेंटेन करता आलं नाही आणि त्याचमुळे इथे योगेश या बॅटरला परतीचा प्रवास करावा लागतोय. 18 धाबा फलकावरती जोडल्यात. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. 3 चेंडूचा खेळ साहिलने आतापर्यंत कंप्लीट केला. दसई संघाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या बॉलिंग ट्रॅकवरती जबरदस्त गोलंदाजी करतोय. एक सिंगल धाव त्याने खर्च केली आहे. 1 रन्स खर्च करत असताना 1 विकेट देखील त्याने मिळवली आहे. पहिलाच बॉल डॉट आला, त्यानंतर 1 सिंगल, त्यानंतर विकेट्स आणि विकेट्स कोणाची आहे तर योगेशच्या. योगेशने सध्याच्या घडीला जबरदस्त खेळ तो आकारलाय. सिक्सर, 2 चौकार, 2 दुहेरी धावा आणि त्याचमुळे स्कोरबोर्डला धावा 18 ते आपण पाहत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा साहिल हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरनं सज्ज होतोय. ओव्हर द विकेट, समोर होता बॉल आणि त्यानंतर 1 सिंगल धाब्याचा मनसुबा बनवला गेलाय. लगोचे खेळाडू पुढे येतात, बॉलला रिटर्न करतात. 2 धाबा क्विक कंप्लीट केल्यात आणि 2 धाब्याच्या मदतीने आता संघाची टोटल स्कोरबोर्डला 2-0 20 आकडावरती. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि 20 धाबा फलकावरती सध्या जोडल्या गेल्या त्या मासमध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ सध्या पाहू शकतात. एका बाजूने आर्यन स्पोर्ट टेंभरे संघ आणि त्याच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी दसई संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. साहिल, ज्या साहिलने 4 चेंडू बखुबी टाकले, जबरदस्त गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बॉल, ओ इथे कट करण्याचा प्रयत्न होता आणि सफल झाले. दावडी बॉल, एक सिंगल आणि सिंगल धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होतीये. 21 धाबा जोडल्या. झेल सोपा होता परंतु सोपा झेल तिकडे फिल्डरने कठीण बनवला आणि सरळ चेंडू जर पाहिला तर तिकडे मातीवरती अधलला गेला आणि त्याचमुळे ओ इथे देखील आउटसाइड डी ऑफ स्टंप टाकलाय. प्रचंड वेगाचा बॉल आउटसाइड डी ऑफ स्टिक टाकत असताना प्रचंड वेग. या बॉलवरती चॉप करायचा प्रयत्न होता. तिथे 1 सिंगल, 22 धाबा, 2 षटकाचा खेळ समाप्तीच्या अखेरीस 22 वरती 1. दोन षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि स्कोरबोर्डला 22 धाबा जोडल्यात. 1 विकेट सध्याच्या घडीला लॉस झालाय. बॉलिंग मार्कवरती आधीच्या मॅचचा हिरो, आधीच्या मॅचचा सर सेनापती ज्यांनी जबरदस्त कामगिरी केली होती, फैजल आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. आजच्या दिवसामध्ये फैजलचा खेळ देखील प्रचंड भरपूर चांगल्या पद्धतीचा राहिलाय आणि भरपूर चांगली गोलंदाजी बॅटिंग करत असताना मागील मॅचमध्ये 2 चेंडूमध्ये 5 धाबा जरूर बनवल्या, परंतु यावेळीच गोलंदाजी करत असताना त्याला गोलंदाजी करावी लागेल.
राऊंड विकेट गोलंदाजी करतील फैजल बॉलिंग ट्रॅकवरती. दुसऱ्या बाजूने मनोजवरती जिम्मेदारी आहे. हो इथे पहिलाच बॉल पाठवलाय मनोजने बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅटच्या रडारमध्ये आलाय. माइंडमध्ये केलं होतं फिक्स, ठोकलाय मनोजने कडक सिक्स. रिप्ले पहा जसा बॅटमध्ये आलाय पुढ्यात होता आणि पुढ्यात आलेला बॉल कनेक्शन करत असताना सरळ फेकून दिला वाईडिश लॉंगांच्या डोक्यावरून. सीमा पार येतोय बॅटरच्या बॅटमधनं आणखी एक धमाका सिक्सर. टेंबरे संघाच्या माध्यमातून मनोज होते तिकडे आणि मनोजने बॉलला फेकून दिले. 8 धावा त्याने इंडिव्हिज्युअली बनवल्यात आणि स्कोरबोर्डला 28 धावा जोडल्यात. पहिलाच बॉल फैजलवरती आक्रमण केलं. आता फैजलच्या माइंडमध्ये अगदी काहूर काय प्री प्लॅन असेल फैजलचा या बॉलवरती तेही आपल्याला बघायचं आहे. इथे जडमध्ये ठेवला होता भरपूर चांगला बॉल, तोही पाहिला मिळतोय आणि एक सिंगल धावेचा प्रयत्न करत असताना तिथे बॅटर पोचलेत का? यस, बॅटर सेफली पोचलेत आणि त्यामुळे एक सिंगल आणि सिंगल धावेच्या मदतीने आता संघाची टोटल फलकावरती 29 या आकडावरती. आधीच्या 2 चेंडूचा विचार करायचा गेला तर तिथे सिक्सर जोडलाय. त्यानंतर फैजलचा कमबॅक जडमध्ये टाकला गेला. बंदिस्त लाईन ही त्याची लेंथ होती आणि त्या लेंथवरती अचूकतेने टप्पा टाकत असताना बॉलला सरळ डीप केलंय आणि त्यानंतर बांधून ठेवलं बॅटरला. एक सिंगल आणि सिंगल धाब्याच्या मदतीने आता संघाची धावसंख्या स्कोरबोर्डला 29 धाबा. आर्यन स्पोर्ट्स टेंभरे आणि दुसऱ्या बाजूने धसई संघ ज्या संघाची खेळी. इथे देखील बॉल पडल्यानंतर आतल्या बाजूने काढायचा प्रयत्न होता. कनेक्शन घडलंय तिथे बॉल फील्ड केला आणि त्यानंतर क्विक फेकी केली आहे. आता इकडे माघारी परतावं लागेल. बॅटर आउट होतोय. 1+1 विकेट 30 वरती बसतोय. हा दुसरा झटका आउट. तीन चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि स्कोरबोर्डला 30 धाबा जोडल्या गेल्यात. फैजलने चांगला कमबॅक केलाय. जरूर पहिल्या बॉलवरती सिक्सर जोडला होता. त्यानंतर त्याच्या माध्यमातून देखील जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि तिकडे धाबा 30 या आकडावरती आपण पाहत आहेत. आर्यन स्पोर्ट टेंभरे आणि दुसऱ्या बाजूने धसई संघ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. फैजल 3 चेंडू आतापर्यंत अद्यावत केलेत आणि 3 चेंडूंवरती कमबॅक भरपूर चांगलं केलंय. पहा तुमच्या माध्यमातून चुकीची कामगिरी झाल्यानंतर फ्री माइंडने तुम्ही चेंडू टाकतात ना त्यावेळेला भरपूर चांगलं क्रिकेट तुमच्या माध्यमातून ते आत्मविश्वास तो गरजेचा आहे आणि तो आत्मविश्वास सध्याच्या घडीला फैजल दाखवतोय. धाबा स्टॉप करण्यामध्ये त्याला यश येते परंतु एक फायटिंग टोटल एक सन्मानजनक स्कोर फलकावरती जरूर उभा झालाय. 30 धाबा जोडल्यात. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. ऑन बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा फैजल सज्ज होतील आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी बॅटर आयुष मनोज देखील आहेत. मनोजने देखील चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली आहे. 5 चेंडू खेळत असताना 9चं कॉन्ट्रीब्युशन त्यानेही दिलं आहे आणि दुसऱ्या बाजूने आयुष जो नव्याने दाखल झाला आहे. टेंबरे संघाच्या माध्यमातून 3 चेंडूवरती जेवढ्या धाबा बनवल्या जातील किफायती साबित होणार. इथे फटका वेगाने खेचायचा होता. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगच्या रिझर्व्हमध्ये. आता पंच या चेंडूवरती इंटरेस्टेड आहेत आणि त्याच्या माध्यमातून सिग्नल वाईटचे दिलेत. एक सिंगल धाव एक्स्ट्रा फलकावरती दाखल होत असताना बघू शकतात. 31 आकडावरती 31च्या घरामध्ये धावफलक जोडले. 2 विकेट लॉस झाले जरूर परंतु फैजलच्या माध्यमातून 9 धावा खर्च केल्यात. एक सिक्सर एक एक्स्ट्रा एक विकेट देखील आहे. इथे टर्न केलंय. बॉल पडल्यानंतर बाहेर काढलाय प्रचंड वेगाने परंतु पंच देखील सांगतात की पंचाच्या माध्यमातून आता इकडे वाईट चेक करतोय कारण पडल्यानंतर अतिरिक्त बाहेर चेंडू जरूर गेला होता आणि त्यामुळे आपण चेक करतोय. तिसऱ्या पंचाची मदत तिथे घेतली जाते. अंपायर सिग्नल
चला अंपायर्स कॉल. पंच तुम्हाला जे वाटते तो निर्णय गृहीत धरला जाईल इथे देखील दिसत नाहीये. चला इथे देखील खेळाडू पुढे आले दिसत नाहीये, चेंडू दिसत नाहीये. चला पंच आपला निर्णय काय असेल त्याच्यावरती आपण जाऊयात. चला आपण या मग चेक करा. चला वाईट असेल बॉल. एक एक्स्ट्रा धाव फलकावरती जॉईंट होतीये. बत्तीस धावा फलकावरती जोडल्या गेल्या. 3 चेंडूचा खेळ तो सध्या कंप्लीट झाला. बॉलिंग ट्रॅकवरती फैजल. बत्तीस धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 3 चेंडूचा खेळ सध्या कंप्लीट झाला मॅचमध्ये आणि 2 विकेट ते लॉस झालेत. ऑन बॉलिंग मार्कवरती पाहू शकतात की जबरदस्त खेळ. एक खेळाडू जर पाहिलं तर आता इकडे सिली मिडॉन मध्ये तो तैनात केला आणि क्लोज आणलाय. हो इथे खेळाडू काढला आणि तिथेच बॉल गेलाय. पहा क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून केलेली खिलवाड आणि तिथे बॉल चालला लॉक स्टॉप रिझन मध्ये. एक सिंगल दुसऱ्या धावेसाठी देखील वेगाने वळालेत आणि दुसरी धाव कंप्लीट. तिसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत असताना धावसंख्या 3 ने मदतीने पुढे पोहोचत असताना पाहायला मिळते. 35 आकडावरती बघू शकतात खेळाडू पुढे आले आणि तिथेच बॉल गेलाय. आता तिकडे खेळाडू तैनात असते तर जरूर विकेट मिळाली असती फैजल या खेळाडूला. षटक क्रमांक 3 चालू आहे. 4 चेंडूचा खेळ सध्या कंप्लीट झाला. 35 धावा स्कोरबोर्डला जोडल्या गेल्या. 2 विकेट लॉस झालेत या मॅचमध्ये. मनोज बॉलिंग ट्रॅकवरती
गोलंदाजाच्या विपक्षामध्ये सज्ज आहेत बॅटिंग ट्रॅकवरती. एक चांगली टोटल जरूर फलकावरती टेंभरे संघाच्या माध्यमातून उभी झाली आहे. स्विचिटचा अटेम्प्ट, फटका चांगला, बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट ओव्हर दी रोप, सीमा पार. येतोय कलात्मक क्लासिक दर्जेदार चौकार, 4. बॉलची लेंथ ओळखली आणि त्यानंतर बॅट फिरवली आहे उलट्या दिशेनं आणि बॉलला सरळ पाठवून दिलं बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. चौकार ठोकला आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्या फलकावरती 39च्या घरामध्ये एक चांगली टोटल आर्यन स्पोर्ट टेंभरे संघाच्या वतीनं सध्या फलकावरती जोडली गेली आहे. 39 धावा. आता अंतिमच्या बॉलवरती एखादा तगडा स्ट्रोक आला तर धावसंख्या चांगल्या स्थितीत. ओ समोर उडवलाय, लॉग ऑफ मध्ये खेळाडू आहेत आणि त्याच्या डोक्यावरती मस्तक पे दस्तक दे, बॉल बाउंड्री लाइन के बाहर, 4. मैत्री चषक 2026. चला फील्ड सेट करून घ्यायची आणि आघाडीचे 2 बॅटर दसई संघाच्या माध्यमातून आपण क्विक पाठवायचे आणि टेंभरे संघ विनंती असेल आपले खेळाडू आपण सज्ज करायचे. चला बॅटर आपण लगेच क्विक जायचे मैदानाच्या आतमध्ये. मैत्री चषक 2026 चा ग्राम तो आपल्याला बघायला मिळतो. 18 चेंडू 44 धावेचं टार्गेट सेट केला आणि दसई संघाच्या माध्यमातून हे टार्गेट पूर्ण केलं जाईल का हा एक प्रश्नचिन्ह आहे. आजच्या दिवसामध्ये चांगला क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये तो दाखवला गेला आणि त्याच खेळाच्या जोरावरती 44 धावेचं टार्गेट ते आपल्याला बघायला मिळतंय. योगेश बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. चला स्पीडअप करायचं विनंती असेल. दोन्ही संघांना वेळ वाचवायच्या वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य ते इथे करायचं आहे. मुसा आणि अख्तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत ज्यांच्या माध्यमातून डावाची सुरुवात केली जाईल आणि मुसा आधीच्या मॅचमध्ये भरपूर चांगला खेळ त्याने केलाय. प्लेयर ऑफ द मॅच किताब त्यालाही मिळाले आणि एक प्लेयर ऑफ द मॅचचा किताब फैजल या खेळाडूला देखील मिळालाय ज्याच्या माध्यमातून पहिल्या फेरीमध्ये खूप चांगला खेळ दाखवला आणि आता इकडे जर पाहिलं तर दुसऱ्या डावामध्ये खेळाडू पावशिक त्यात बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतील योगेश आणि योगेशने देखील एक मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील पटकावला आहे आधीच्या मॅचमध्ये. चला विनंती असेल दोन्ही संघाला आपण लगेचच मॅच सुरू करतोय. आउटफील्डमध्ये 2 खेळाडू तैनात केलेत. एक खेळाडू जर पाहिलं तर वाईडिश ठेवला गेला आणि दुसरा खेळाडू जर पाहिलं तर तिकडे वाईडिश लॉंगॉन आणि त्यानंतर काऊ फेसला सज्ज आहे. कव्हरमध्ये खेळाडू तैनात केलेला आहे आणि सुंदररित्या क्षेत्ररक्षणाची सजावट ती पाहिली मिळते. शॉर्ट कव्हर बॅकवर्ड शॉर्ट पॉइंटला एक खेळाडू तैनात आहे. त्याच्यानंतर
फाईन स्लिक मध्ये खेळाडू तैनात आहे आणि त्याच्यानंतर एक खेळाडू आपण पाहू शकतात की शॉर्ट टर्नमॅन पहिलाच बॉल गॅपमध्ये टाकायचा होता. बॅकवर्ड पॉईंट शॉटचे खेळाडू पुढे येतात आणि त्यानंतर बॉलला स्टॉप करतात. एक सिंगल डावाची सुरुवात केली आहे. खेळाडू अख्तरच्या माध्यमातून एक सिंगल आणि सिंगल धावेच्या मदतीने आता संघाची टोटल फलकावरती 1. अख्तर आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर मुसा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिलं भेटतोय, ज्याच्यावरती जिम्मेदारी आहे या मॅचमध्ये. आणि बॉलिंग ट्रॅकवरती चला स्पीडअप करायचं आहे. प्रत्येकी बॉलवरती फील्ड सेट केली जाते आणि त्याचं मुख्य कारण जर पाहिलं तर लेफ्ट हँडर बॅटर आहे आणि लेफ्ट हँडर बॅटरच्या विपक्षामध्ये हा खेळ तोही दाखवला जातोय. प्रकाश जोताती स्पर्धा रात्रकालीन क्रिकेट ते आपल्याला बघायला मिळते. पुणे आणि मांदवलीकरांच्या वतीनं पाहू शकता त्या स्पर्धेचं आयोजन केलं आणि एक चांगली स्पर्धा आपण बघू शकतात याही विभागामध्ये. समोर उडवलाय बॉल पाठवलाय मुसाने सरळ दावंडी ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये. एका टप्प्याच्या अखेरीस बॉल बाबडी लाईनच्या पलीकडे. आमच्या कॅमेरामॅनला अभिवादन देण्यासाठी बॉल सीमा पार. 4 चौकार फोर्स. टप्पा पडल्यानंतर बॉल बाबडी लाईनच्या पलीकडे निघून गेला भन्नाट वेगानं आणि 4 धावा देखील जोडल्या त्या मॅचमध्ये. पहिल्या बॉलवरती एक सिंगल. यावेळेस पहिल्या सोडून दिलं. आता बाकीची कामगिरी पंच करतील. चेंडू थोडासा बाहेर होता आणि त्याचमुळे पंचाने या बॉलला दंडित केलंय. वाईटचा सिग्नल आला. एक सिंगल धावा एक्स्ट्रा ॲड होती आणि सिंगल धाव्याच्या मदतीने आता संघाची टोटल स्कोरबोर्डला 6 या अंकांवरती. दसई संघाच्या माध्यमातून मुसा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. इकडे गोलंदाजी करण्याला संघाला कठीणाई डेफिनेटली होणार आहे मॅचमध्ये. फुल टॉस बॉल त्याच्यावरती फुल टोल वसूल केला जाईल. मुसा या बॅटरच्या माध्यमातून बॉल चालला बाबडी लाईनच्या पलीकडे. वाईडिश लॉंग ऑन सीमा पार. बॉल चाललाय सरळ 4 धावेकरिता चौकार. फटका चांगला होता आणि त्याचमुळे 4 धावा देखील मिळत असताना आपण पाहत आहेत. 4च्या मदतीने स्कोरबोर्डला धावा 10 या अंकांवरती डबल डिजिट दुहेरी आकडा 10 येईल धावसंख्या फलकावरती बघू शकतात. मुसाच्या माध्यमातून भरपूर चांगलं क्रिकेट मैदानामध्ये बघायला मिळते आजच्या दिवसामध्ये. बॉलच्या मेरिटनुसार केलं लोअर फुलटॉस होता आणि त्या लोअर फुलटॉसला ओळखला, अभ्यास केला आणि त्यानंतर वाईडिश मिडॉन च्या डोक्यावरनं बॉलला सरळ पाठवून दिलंय बावडी लाईनच्या पलीकडे. सिक्सर जरूर येत नाहीयेत परंतु चौकारांची आतिषबाजी सध्याच्या घडीला मॅचमध्ये इथे केली जाते. ओव्हरऑल मॅचचा विचार करायचा गेला तर या मॅचमध्ये 2 चेंडूचा खेळ कंप्लीट केला आणि त्या 2 चेंडूवरती 8 धावा आणि संघाची टोटल फलकावरती 10. आणि दुसऱ्या बाजूने अख्तर या खेळाडूने एक सिंगल बनवली आहे. दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून कॉन्ट्रीब्युशन भरपूर चांगले आहे. पार्टनरशिप ज्या ज्या वेळेला मोठी बनते त्या त्या वेळेला संघ विजय होत असताना आपण सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती बघितलं गेलंय आणि याही मॅचमध्ये तेच दृश्य होईल का. फटका चांगला आहे. मुसाने बॉलला उडवलंय उंचच उंच आणि लांबच लांब. यूज इट बिग स्ट्रोक सिक्सर. व्हॉट शॉट वॉज दॅट. जबरदस्त फटका तो इथे मुसाच्या बॅटमधून आला आणि बॉलला पाठवून दिलं सरळ बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग बावडी लाईनच्या पलीकडे. सिक्सर ठोकला आणि सिक्सरच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती वाढत असताना बघू शकतात. फलकावरती 16. 44 धावेचं टार्गेट सेट आहे आणि त्यामध्ये मुसा जबरदस्त बॅटिंग करतोय. पहिल्या षटकामध्ये मार्जिन ऑफ इरर कुठेतरी गोलंदाजासाठी खूप कमी असतं आणि त्याचमुळे बेनिफिट असतं बॅटरला मोठे फटके एक्झिक्यूट करण्याचं आणि ते सध्या मुसा करतोय. त्याच्या माध्यमातून मोठे फटके येतात. चांगल्या पद्धतीची बॅटिंग करत असताना सोळा धावा फलकावरती जोडल्या गेल्या. सिक्सर चौकार चौकार एक वाईट आणि त्यानंतर एक सिंगल. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत योगेशने कंप्लीट केला आणि 4 चेंडूचा अखेरीस फलकावरती धावा देखील जोडल्यात 16 आकड्यावरती. मुसा या खेळाडूच्या बॅटिंगचा विचार करायचा केला तर
प्रत्येकी बॉलवरती तो आक्रमण करतोय, परंतु बॉलच्या मेरिटनुसार आपल्या रडारमध्ये चेंडू येतात, आपल्या आवाक्यामध्ये चेंडू येतात, तर ते मैदानाच्या बाहेर डेफिनेटली पाठवण्यामध्ये संकोच करत नाहीये. ओ समोर उडवलाय, मिनी हेलिकॉप्टर होता आणि त्यानंतर धावा घेण्याचा मनसुबा नाहीये. एक चांगला बॉल अगदी पुढ्यात ठेवला होता आणि पुढ्यात असलेल्या बॉलवरती फटका देखील जरूर चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होते तिकडे आणि त्याचमुळे इथे डॉट बॉलचा वापर सध्या करतायत योगेश आणि योगेशच्या माध्यमातून 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 16 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. आता इकडे अंतिम बॉलवरती काय रणनीती असेल, यावेळेस पुन्हा एकदा बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन घडलंय. डाऊन डी बॉल टिपला जाईल का खेळ, इथे मनाचा ब्रेक लागला नाही, स्लिप झाले आणि त्यानंतर बॉल जाणार नाहीये. बॉल इथे जर पाहिलं तर सीमारेषेच्या पलीकडे निघूनच गेला नाही. आता इकडे मुसा या खेळाडूची विकेट टिपली असती ना तर त्यानंतर कठीणाई जरूर आली असती. धावसंख्या फलकावरती पोचली गेली अर्थातच. दोन धाब्याच्या मदतीने स्कोरबोर्डला धाबा जोडल्यात 18 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय 18 वरती 0. चला टेंबरे संघ लगेच नवीन गोलंदाज आपण आणायचंय बॉलिंग मार्क वरती. अत्तर ज्या खेळाडूने डाबाची सुरुवात केली आहे, एक सिंगल धाव त्याच्या माध्यमातून बनवली गेली आहे आणि त्यानंतर मुसा ज्या पद्धतीशी बॅटिंग करतोय, बॅटिंगच्या जोरावरती त्याने वैयक्तिक 16 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि संघाची